एखादा फंड आहे बरोबर, तर त्यांनी पास्टमध्ये खूप चांगलं परफॉर्म केलंय, तर काय गॅरंटी की त्यांनी फ्युचर पण त्याचं एवढं चांगलं असेल? बघा, कोणताही इक्विटीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता म्हणजे असं मी सांगू शकतो की इक्विटी, वेदर तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताय, वेदर तुम्ही स्वतःचं रिसर्च करून मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली करताय, इक्विटी इज द मोस्ट रिस्किएस्ट ॲसेट्स ऑर इन्व्हेस्टमेंट इफ यू आर थिंकिंग फॉर द शॉर्ट ड्युरेशन. ओके. आता माझा असा प्रश्न होता तुम्हाला की एखाद्या फंडने पर्टिक्युलर काही फंड्स आहेत जे मार्केटमध्ये खूप चालत आहेत बरोबर. बरोबर, प्रत्येकाच्या म्हणजे बँकर जे आहेत किंवा म्हणजे फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये काम करतात ते ऑलरेडी त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले त्यांनी सगळे रिकमेंड करतात, पण त्या बॅकग्राऊंड कोणाला माहिती नाहीये. अरे याने एवढे रिटर्न दिले, त्याने तेवढे रिटर्न दिले, तर त्यांनी ते रिटर्न दिलेत, पण तेच फंड फ्युचरमध्ये रिटर्न देतील याची काय गॅरंटी आहे? आता खूप एक बेसिक तुम्हाला सांगतो सागरजी, म्हणजे साधारणतः आता इंडियामध्ये मी जसं सांगितलं 48च्या वर एएमसीज आहेत, म्हणजे आणि या 48च्या वरती आपण जर मोठी जरी बघितला ना, 1200च्या प्लस म्युच्युअल फंड आहेत जे इक्विटी आणि डेप मिळून आहे, म्हणजे ॲज पर माय नॉलेज अजूनही वाढतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक एएमसी असते, ती एनएफओ लॉन्च करते किंवा काय फंड्स येतात. पण तुम्ही वर्स्टमधला वर्स्ट फंड जरी घेतला ना इक्विटीचा आणि तुमचा लॉंग टर्म हॉरिझॉन असेल, म्हणजे जर तुम्ही 5 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष जर इन्व्हेस्टेड राहतायत ना, तरी तो मिनिमम म्युच्युअल फंड तुम्हाला 10 ते 12% रिटर्न देणारच देणार. तुमचा लॉंग टर्म हॉरिझॉन असलं पाहिजे. कारण की मी हे कशाच्या बेसवरती बोलतो, कारण की इंडियाचं इन्फ्लेशन जे आहे ते 7.5% बेसवरती आहे, प्लस रुपी डिप्रिशिएट होतो अगेन्स्ट डॉलर, तो 2-4% असतो. तो खूप इझी आहे. जर तुमचा 8-10 वर्षांचा टाइम हॉरिझॉन असेल तुम्ही देत असाल तर तो तुम्हाला एक 10-12% एक व्यवस्थित रिटर्न्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. तुमचे एक्सपेक्टेशन पण डिसेंट पाहिजे, म्हणजे तुम्ही विचार करणार की मला वर्ष 2 वर्षामध्ये म्हणजे माझ्या फंडनी 20% 25% रिटर्न द्यायला पाहिजे. तुमचे एक्सपेक्टेशन डिसेंट ठेवा, व्यवस्थित ठेवा डेफिनेटली. म्हणजे याच्यावरती मग मला एक बोलायचं आहे की काही इन्व्हेस्टर्स असतात, विचार करतात की आम्हाला 15%चा 20%चा रिटर्न्स यायला पाहिजे, 20% 25% रिटर्न्स बोला. बट समजा नाही तुम्हाला आले, पण 20%चा मी आज बोलतोय तुम्हाला, हा माझ्या फंडनी 20% परफॉर्म करेल, पण जर तुम्हाला नाही येणार तर तुमची डिसअपॉइंटमेंट होणार. शेवटी डिसअपॉइंटमेंट आल्यानंतर तुम्ही काय करणार? तुम्ही बोलणार 15-20 मला बोलले होते, 15 मला भेटले किंवा 12 भेटले, आणि मग तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती विश्वास न ठेवणं तुम्ही एखाद्या 2 वर्षामध्ये मार्केट सोडून देणार. रॅदर दॅन दॅट की तुम्ही जर एक्सपेक्टेशन ठेवले एक डबल डिजिट रिटर्न्स आपण बोलू 12%, 10%, 12%, तेवढे रिटर्न्स तुम्हाला एक लॉंग ड्युरेशनमध्ये भेटणार तुम्हाला 5 वर्ष 10 वर्षामध्ये. त्याच्यावरती ऑन अँड अबोव जर तुम्हाला 2-4% रिटर्न भेटत आहे, 15% 16%, तर तुम्ही एक बोनस म्हणून समजा ना. तर तुमचे एक्सपेक्टेशन तुम्ही कमी ठेवले आणि त्याच्या पॅरलली तुम्हाला रिटर्न्स आले की त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला रिटर्न्स आले तर तुम्ही खुश असणार. मला बोलायचं आहे की तुम्ही सॅटिस्फाईड असणार, रादर दॅन दॅट की जास्त एक्सपेक्टेशन ठेवून त्याच्यापेक्षा कमी रिटर्न्स आले. तर आय थिंक 12 ते 15%च्या रिटर्नसाठी म्युच्युअल फंड इज यू कॅन एक्सपेक्ट इन लॉंग टर्म.